जय शिवराय मित्रांनो. जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा भविष्यात करणार असाल तर हा प्रश्न तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणून व्हिडिओला स्किप करू नका आणि मला फॉलो करून घ्या. तर बघा, राम व श्याम यांनी अनुक्रमे 40,000 रुपये आणि 60,000 रुपये गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला. महिन्याअखेर रामचा नफ्यामधील हिस्सा 10,000 रुपये होता. तर त्या दोघांचा मिळून एकूण नफा किती? तर बघा, राम व श्याम यांनी एक व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांना नफा झाला. रामचा नफा 10,000 आहे, तर श्यामला पण झाला असेल ना. तर बघा, अगदी बेसिक गणित आहे. रामनी किती रुपये गुंतवणूक केली? 40,000 रुपये. 40,000 रुपये. तर त्याला महिन्याअखेर नफा किती मिळाला? 10,000 रुपये. आणि श्यामने किती केली? 60,000 रुपये. तर मग त्याचा नफा काढा बरं. आता बघा, इथल्या इथं गणित सॉल्व्ह कसं होते. बघा, मी काय करतो, हे शून्य कापून घेतो. बघा, 40 आणि 10 काय संबंध आहे? हो. 40च्या 1/4 म्हणजे 10. तर मग 60चे 1/4 15 आणि ती 3 शून्य दशांश म्हणजे श्यामचा नफा किती? 15,000 रुपये. पण विचारलं काय, दोघांचा मिळून नफा किती? दोघांचा मिळून नफा किती? 10,000 अधिक 15,000. 10,000 प्लस 15,000 बरोबर किती? 25,000.